नमस्कार वाईटी फॅमिली। आज आपण जिराणू नमकीन मुरमुरा इंदोरी कशा पद्धतीने बनवायचा ते पाहणार आहोत। जर तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपली यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आणि आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा काय करायचं। प्रथम गॅसवरती कढई ठेवायची। कढई छान तापली की त्यामध्ये तेल ॲड करायचं। फोडणीला जिरं घालायची, हळद घालायची, हिंग घालायची आणि हे मुरमुरे यामध्ये घालायचे आहेत। पहा हे मुरमुरे ह्याच्यामध्ये छान असे क्रिस्पी होईपर्यंत लहान गॅसवरती परतून घ्यायचे आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने हे मुरमुरे आपण क्रिस्पी होईपर्यंत लहान गॅस करून छान असे परतून घेतलेले आहेत। पहा अशा पद्धतीने हे क्रिस्पी झाले पाहिजेत हे मुरमुरे। आता हे मुरमुरे क्रिस्पी छान असे झालेले आहेत। आता गॅस बंद करून मुरमुरे आपण छान एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये आपण जे काही पदार्थ ॲड करणार आहोत फोडणीचे ते पदार्थ आता आपण तळून घेणार। आता गॅस पुन्हा चालू करायचा आहे। गॅसवरती कढई तापत ठेवायची। कढई छान तापली की त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल छान असं तापलं की त्यामध्ये असं स्ट्रेनर ठेवायचा आणि त्या स्ट्रेनरमध्ये अशा पद्धतीने हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। पहा आणि हे शेंगदाणे ह्या मुरमुऱ्यांमध्ये ॲड करायचे आहेत। ज्या पद्धतीने आपण शेंगदाणे तळले त्याच पद्धतीने हिरवागार छान असा कढीपत्तासुद्धा तळून घ्यायचा आहे। हा तळलेला कढीपत्तासुद्धा या मुरमुऱ्यांमध्ये घालायचा आहे। आता यामध्ये 2 चमचे जिराणू मसाला ॲड करायचा आहे। जिराणू मसाला हा मी घरी बनवलेला आहे। या जिराणू मसाल्याची तुम्हाला रेसिपी शिकायची असेल तर तसं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। मी तुम्हाला नक्की या जिराणू मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल। तर पहा जिराणू मसाला याच्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर छान अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून हा जिराणू मसाला सर्व या मुरमुऱ्यांना लागेल। आता आपण ज्या पद्धतीने शेंगदाणे आणि कढीपत्ता स्ट्रेनरमध्ये तळून घेतला त्याच पद्धतीने चिली फ्लेक्ससुद्धा तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे आणि या मुरमुऱ्यांमध्ये ॲड करायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला हा जिराणू नमकीन मुरमुरा इंदोरी तयार झालेला आहे। तर जिराणू मसाल्यामध्ये ऑलरेडी आपण सॉल्ट घातलेला आहे त्यामुळे ह्यामध्ये आपण वरून सॉल्ट अजिबात ॲड केलेलं नाही आहे। तर अशा पद्धतीने आपला हा जिराणू नमकीन मुरमुरा इंदोरी तयार झालेला आहे। वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल तर आपली यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ रहा।